गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची पत्रातून मागणी करण्यात आली आहे। उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्याचं समजतंय। शिंदेंच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं समोर येत आहे। तर आपल्या पत्रातून शिशिर शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी अधिकृतपणे उभाटा पक्षातर्फे जाहीर झाली आणि गजाभाऊ आकंठ पुत्रप्रेमाने अक्षरशः आंधळे झाल्यात। गेली सुमारे वर्षभर गजाभाऊ यांचा सर्व शासकीय निधी आणि यंत्रणा अमोल कीर्तीकर यांच्या सल्ल्यानं आणि पुढाकारानं विनियोग करत होते। एकाच कार्यालयात बसून कीर्तीकर पिता पुत्र पक्ष चालवत होते। त्यात शिवसेनेला शून्य लाभ होता, मात्र उभाटाला प्रत्यक्षात फायदा होत होता। काल ऐन मतदानाच्या दिवशी गजाभाऊंच्या पत्नीनं तुमचा एकेरी उल्लेख करत जाणून बुजून गजाभाऊ मूक साक्षीदार बनले होते आणि आज गजाभाऊ कीर्तीकरांना तर शिशिर शिंदे यांनी पत्रातून हा उल्लेख केलेला आहे। तर एकूणच कीर्तीकरांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते असं शिशिर शिंदे म्हणतात। पण कीर्तीकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करतायत। आता बस शिंदे साहेब, श्री गजानन कीर्तीकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी, त्यांना निरोपाचा नारळ द्यावा ही आग्रहाची विनंती अशी मागणी त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं। तर पत्रात नेमकं काय म्हटलं होतं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहत होतो। आणि या पत्रावर काही वेळापूर्वीच त्यांनी पुढारी न्यूजशी बातचीत केली आहे। फोनवरून ते काय म्हणालेत तेही पाहूयात। की मागणी तुम्ही या पत्राच्या द्वारे केलेली आहे, काय तुमचं म्हणणं आहे? नाही, माझं म्हणणं एकच आहे, गजानन कीर्तीकर गजाभाऊ आम्ही त्यांना प्रेमाने म्हणतो, आदराने म्हणतो। गजाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आता ज्येष्ठ नेत्यांनी ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत असावं। शिवसेनेच्या पक्षाच्या शिस्तीला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये किंवा शिवसैनिकांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये अशा प्रकारची वक्तव्य कोणीही करू नयेत अशा प्रकारची माझी भावना आहे आणि होती। म्हणूनच त्याच भावनेतून मी हे पत्र पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांना लिहिलेलं आहे। बर, पण शिशिरजी, जर वक्तव्यांचा प्रश्न असेल तर मग पक्षाकडून समजूत घातली जाण्याचा सुद्धा प्रकार अनेकदा घडतो। अशा पद्धतीने थेट हकालपट्टी करण्याची मागणी जर होत असेल तर विरोधकांना सुद्धा ऐती संधी आहे की पक्षातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय असं म्हणण्याची? मी असं म्हटलं की गजाभाऊ आणि मी आम्ही एका शिस्तीत वागणारे कार्यकर्ते आहोत आणि हा काही आपसातला दोघांमधला कुठल्यातरी पदासाठी चाललेला वाद नाहीये। पक्षासंबंधी माझ्या भावना अधिक तीव्र असतील किंवा माझ्या भावनांचा उद्रेक झाला असेल, मी जे काही काळ बघितलं त्यावरून हे घडलेलं आहे। आता याच्यात मुख्य नेते शिंदे साहेब हे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे प्रकरण मिटवून टाकतील। बरं शिशिरजी, मुख्यमंत्री या सगळ्याची दखल घेतील असं तुम्हाला वाटतं? काय नेमकं त्यांच्याकडून प्रतिसाद तुम्हाला अपेक्षित आहे यावर? मला असं वाटतं की आता परत पक्षांतर्गत मामला झाला, हा इथे चांगल्या पद्धतीने सुटेल आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे विरोधकांच्या हाती काही लागेल असं मला मुळीच वाटत नाही, तशी मला पूर्णपणे खात्री आहे।